नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या 4थ्या युनिटमधील जी तिसरी पोएम आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन ही सादर करणार आहे। याचं पेज नंबर 142 हे आहे। याचे पोएट हे वॉल्ट व्हिटमन हे आहेत। तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। वॉल्ट व्हिटमन 1819 to 1892 was an American poet, essayist and journalist। तर वॉल्ट व्हिटमन यांचा कार्यकाळ 1819 ते 1892 हा आहे। हे एक अमेरिकन कवी, निबंधकार व पत्रकार होते। ही वॉज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन द अमेरिकन कॅनन। आता ते एक अमेरिकन कॅनन, कॅनन या शब्दाचा अर्थ सामान्य तत्वज्ञान, सिद्धांत किंवा धर्मगुरू असाही आहे। सोबतच चर्चेचा कायदा, इतके सगळे अर्थ इथं आपण सामान्य तत्वज्ञान असं घेऊयात। तर अमेरिकन जे सामान्य तत्व आहे त्याचे एक ते अत्यंत प्रभावशाली असे कवी होते आणि जे बऱ्याचदा त्यांना ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स, आणि त्यांना बऱ्याचदा द फादर ऑफ फ्री वर्स असंही म्हटलं जायचं, म्हणजे मुक्त काव्याचे जनक असंही त्यांना मानलं जातं। ही ब्रेक द बाउंड्रीज ऑफ पोएटिक फॉर्म, त्यांनी कवितेच्या स्वरूपाच्या ज्या काही सीमा होत्या त्या त्यांनी तोडल्या, त्याचे ते बाहेर आले। ही ऑल्सो यूज अनयुज्युअल इमेजेस अँड सिम्बल्स इन हिज पोएट्री। तर त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये असामान्य असं वेगळ्या अशा काही प्रतिभा व संज्ञा यांचा त्यांनी काय केला तर त्यांच्या कवितेमध्ये वापर केला। द पोएम इज एन एल्जी ऑफ द स्पीकर्स रिसेंटली डिझीज्ड कॅप्टन। तर इथं एल्जी या शब्दाचा अर्थ शोकगीत असा होतो। आता ही जी कविता आहे, प्रस्तुत कविता, या कवितेचे जे स्पीकर आहेत त्यांचं हे शोकगीत आहे। अलीकडच्याच काळामध्ये डिझीज्ड म्हणजे मृत झाले, तर त्यांचे कॅप्टन हे मृत पावलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी हे केलेलं शोकगीत आहे। While the nation is celebrating the victory of the battle, आता ज्या वेळेला राष्ट्र, देश हा युद्धाचे विजयाचं सेलिब्रेशन करत होता, त्यावेळेला द स्पीकर इज मॉर्निंग द लॉस ऑफ इट्स ग्रेट लीडर। त्यावेळेला मौन या शब्दाचा अर्थ शोक करणे, विलाप करणे। तर त्यावेळेला या कवितेचे जे स्पीकर आहेत ते त्यावेळेला त्यांचे जे महान असे नायक म्हणा, नेते म्हणा, यांच्या जाण्याबद्दलचा ते शोक किंवा विलाप करत आहेत। द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स टू द assassination of Abraham Lincoln after the American Civil War was won। तर या कवितेमध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते अब्राहम लिंकन यांच्या हत्येबद्दलचा प्रत्यक्ष संदर्भ या कवितेमध्ये इथं दिलेला आहे। ज्यांची हत्या अमेरिकन सिव्हिल वॉर हे जिंकल्यानंतरच्या काळात झालेला होता, त्यांना त्यांचा संदर्भ डायरेक्ट या कवितेमध्ये आलेला आहे। तर मग चला मित्रांनो, सुरुवात करूया। ओ कॅप्टन माय कॅप्टन आवर फिअरफुल ट्रिप इज डन। तर ओ कॅप्टन, माझे कॅप्टन, माझे कप्तान, माझे कप्तान, आपला जो भीतीदायक असं जे काही सफर होते, प्रवास होता, सहल होती, तो झालेला आहे। द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॉक। वेदर्ड एव्हरी रॉकचा अर्थ ओव्हरकम एव्हरी डिफिकल्टी। तर आपलं जे जहाज होतं त्यानं प्रत्येक कठीण प्रसंगावरती मात करून
आपलं जहाज, आपल्या जहाजानं प्रत्येक कठीण प्रसंगावरती मात केलेली आहे, मात करून आलेला आहे. द प्राइज वी सॉट इज वन. तर त्यानं जे बक्षीस आपण मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता, सॉटचा अर्थ, किंवा जे बक्षीस आपण मागितलेलं होतं ते आपलं आता आपण मिळवलेलं आहे, किंवा ते बक्षीस जिंकण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत, किंवा ते बक्षीस किंवा ते जे आपण शोधत होतो ते आपण मिळवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण विजयी झालेलो आहोत. द पोर्ट इज नियर, द बेल्स आर हिअर. आता पोर्ट म्हणजे बंदर, तर बंदर हे जवळच आहे आणि बेलचा आवाज मला ऐकायला येतोय. द पीपल ऑल एक्झल्टिंग, आणि जे लोक आहेत ते सर्व एक्झल्टिंग करतात. एक्झल्टिंगचा अर्थ रिजॉयसिंग अँड सेलिब्रेटिंग, म्हणजे लोक आनंदात आहेत आणि लोक त्यांचा आनंद हा साजरा करत आहेत. वाईल फॉलो आईज द स्टेडी नील. आता याच वेळेला डोळे मात्र काय करतायत, तर मागोवा घेत आहेत. कशाचा, तर स्टेडी कियलचा. कियल म्हणजे, कियल या शब्दाचा अर्थ जहाजाचा कडा. इथं अर्थ दिलेला आहे की जहाजाची मूळ चौकट, की ज्याच्यावरती ते जहाज बसवलेलं असतं. कियल या शब्दाचा अर्थ द स्ट्रॉंग बेस ऑफ अ बोट ऑर शिप विच सपोर्ट्स इट्स एंटायर फ्रेमवर्क. म्हणजे जे चौकट की ज्याच्यावर संपूर्ण जहाजाला एक प्रकारचा आधार मिळतो, तर तो त्याचा अर्थ, तर ते कियल असा आहे त्याचा उच्चार. तर ते अस्थिर असा जहाजाचं ते संपूर्ण फ्रेमवर्क ज्याचा मागोवा घेत आहेत डोळे. द वेसल ग्रीम अँड डेअरिंग. आता वेसल म्हणजे जहाज, आता ते जहाज आहे ते ग्रीम आहे. ग्रीम या शब्दाचा अर्थ सिरियस आहे, गंभीर आहे, आणि ते डेअरिंग सुद्धा आहे, म्हणजेच तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा धीट आहे ते. ओ बट ओ हार्ट हार्ट हार्ट, पण हे मना किंवा हृदया हृदया हृदया. ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड. तर ब्लीडिंग म्हणजे रक्तस्राव, रक्तस्राव होणे. तर रक्तस्राव होत असलेल्या लाल थेंबा, हे थेंबा. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. तर तो डेक कुठं आहे? डेक म्हणजे जहाजावरचा मजला किंवा फळी. ती कुठं आहे की जिथं माझे कॅप्टन हे पहुडलेले असायचे, पडलेले असायचे, झोपलेले असायचे. तो जहाजावरचा मजला कुठं आहे असं हे स्पीकर विचारतायत. फॉलन कोल्ड अँड डेड, की जिथं माझे कॅप्टन, फॉल म्हणजे पडले, फॉलन पडलेले होते आणि ते थंड होते, निपचिप होते आणि त्यांचा तिथं मृत्यू झालेला आहे. ते डेक किंवा तो मजला, जहाजावरची ती फळी कुठं आहे की जिथं आमच्या कॅप्टनचा, माझ्या कॅप्टनचा तिथं मृत्युमुखी पडले किंवा ते निष्प्राण, गतप्राण होऊन पडलेले होते, ते कुठं आहेत असं ते स्पीकर विचारतायत. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. तर ते पुढे म्हणतात की अहो कॅप्टन, माझे कॅप्टन, तुम्ही उठा आणि त्या बेल्सचा आवाज ऐका. राईज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग. उठा, तो जो ध्वज आहे तो तुमच्यासाठी फ्लंग, फ्लिंगचा भूतकाळ फ्लंग, तो फडफडतोय, फडफडतोय तुमच्यासाठी. तो ध्वज हा तुमच्यासाठी फडकलेला आहे. फॉर यू द ब्युगल ट्रिल्स. आणि तुमच्यासाठी जे बिगुल आहेत ते ट्रिल्स करत आहेत. ट्रिल्स या शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे प्लेज लाऊडली. तर तुमच्यासाठी बिगुलचा मोठा, बिगुल हे मोठ्यानं वाजवले जात आहेत, तुमच्यासाठी बिगुलांचा आवाज केला जात आहे. फॉर यू बुकेज अँड रिबन व्रेज. तर तुमच्यासाठीच
बुकेज म्हणजे फुलांचे गुच्छ, तुमच्यासाठीच पुष्पगुच्छ आणलेले आहेत आणि सोबतच रिबन व्रेथ्स या शब्दाचा अर्थ इथं दिलाय गार्लंड्स म्हणजे माळा, तुमच्यासाठी रिबन मध्ये गुंडाळून फुलांच्या माळा सुद्धा आणलेल्या आहेत. फॉर यू द शॉर्स, तर तुमच्यासाठीच तो सागर किनारा. अ क्राउडिंग, तुमच्यासाठी सागर किनाऱ्यावरती गर्दी आहे, गर्दी जमलेली माणसांची. कशासाठी बघा, फॉर यू दे कॉल, तर तुमच्यासाठी ते आवाज देत आहेत, तुम्हाला ते बोलवत आहेत. द स्वेइंग मास, स्वेइंग म्हणजे हेलकावं खाणारे, डोलणारे, इकडून तिकडं या बाजूला त्या बाजूला डोलणारे. मास या शब्दाचा अर्थ इथं दिलाय क्राऊड ऑफ पीपल, तर तुमच्यासाठीच माणसांची गर्दी ही काय करत आहे, हेलकावते. देअर ईगर फेसेस टर्निंग, तर त्यांचे उत्सुक चेहरे हे आता बदलत आहेत. हिअर कॅप्टन डिअर फादर, तर इकडं हे सगळं होतंय ते तुमच्यासाठीच होतंय. प्रिय बाबा किंवा वडील तुमच्यासाठी होते. म्हणजे इथं हे जे स्पीकर आहेत हे त्या कॅप्टन यांना फादर, वडील असा सुद्धा त्यांचा नामोल्लेख करतात किंवा त्यांना ते तशा सुद्धा त्यांचा ते उल्लेख करत आहेत. दिस आर्म बीनथ युअर हेड, तर हा जो काही हात आहे किंवा हा जो काही बाहू आहे हा तुमच्या डोक्याखाली आहे. बीनथ म्हणजे खाली. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक, सम ड्रीम या शब्दाचा अर्थ हिअर समथिंग हार्ड टू बिलीव्ह, म्हणजे इथं अर्थ दिलाय की एखादी गोष्ट त्याच्यावरती विश्वास ठेवायला कठीण असलेली असेल. म्हणजे बघा, तर इथं ही गोष्ट विश्वास ठेवायला अगदी कठीण आहे, खूपच कठीण आहे. ती काय आहे, तर that on the deck you have fallen cold and dead, तर त्या जहाजावरच्या मजल्यावरती किंवा पडीवर तुम्ही पडलात आणि तुम्ही कोल्ड झालात, थंड झालात आणि तुम्ही मृत्युमुखी पडलात. या गोष्टीवरती विश्वास ठेवायला खरं तर ही कठीण जाते असं ते स्पीकर सांगत आहेत. लास्ट स्टांजा बघूयात. माय कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टील, तर माझे कॅप्टन हे अजिबात उत्तर देत नाहीत. त्यांचे जे ओठ आहेत ते पेल आहेत, म्हणजे निस्तेज आहेत किंवा दुर्बल आहेत, दुबळे आहेत. अँड स्टील, ते शांत आहेत आणि स्तब्ध आहेत, कारण का तर त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळं त्यांचे ओठ हे निस्तेज आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म, तर माझे जे वडील आहेत त्यांना माझ्या हातांचा किंवा माझ्या बाहूंची त्यांना अजिबात जाणीव होत नाही. कारण का तर ते मृत्युमुखी पडलेले आहेत. मी मगाशी सांगितलं की इथं कॅप्टनना माझे वडील असं इथं संबोधलेलं आहे. पुढे बघूया. ही हॅज नो पल्स ऑर विल, पल्स म्हणजे नाडीची स्पंदनं, तर त्यांना अजिबात स्पंदनं नाहीयेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जिवंतपणा असण्याचं चिन्ह, हृदयाची धडधड, त्यामुळंच नाडीचं स्पंदन होतं, अशी कुठलीही स्पंदनं त्यांच्यामध्ये जाणवत नाहीयेत. आणि नाही त्यांच्यामध्ये विल आहे म्हणजे दृढ अशी इच्छा आहे, हेही त्यांच्यामध्ये जाणवत नाही. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड, तर जे जहाज आहे ते अँकर्ड केलेलं आहे, म्हणजे त्याचा नांगर टाकलेला आहे, जे सुरक्षित आहे. आणि जे साऊंड आहे, इथं साऊंडचा अर्थ आवाज असं न घेता सुव्यवस्थित किंवा मजबूत, सुदृढ असा घेऊयात, म्हणजे मजबूत आहे. तर ते जे जहाज आहे त्याचा नांगर टाकलेला आहे, जे सुरक्षित आहे आणि जे मजबूत सुद्धा आहे. इट्स
वॉयज क्लोज्ड अँड डन, त्या जहाजाचा जो जलप्रवास आहे, वॉयज या शब्दाचा अर्थ जलप्रवास, तो आता संपलेला आहे, थांबलेला आहे आणि तो पूर्ण झालेला आहे. फ्रॉम फिअरफुल ट्रिप, तर अगदी भीतीदायक सफरी पासून किंवा सफरीहून, द विक्टरशिप कम्स इट विथ ऑब्जेक्ट वन. तर विक्टरशिप, तर ते जहाज हे विजेतं झालेलं आहे, म्हणजे भीतीदायक प्रवासाहून ते जहाज निघालेलं होतं आणि ते जहाज जिंकलेलं आहे. कम्स इन विथ ऑब्जेक्ट वन, आणि ऑब्जेक्ट या शब्दाचा अर्थ ध्येय, धोरण किंवा उद्दिष्ट. तर ते भीतीदायक अशा सफरीवरती निघालेलं हे जहाज, ते त्याच्या उद्दिष्टांमध्ये किंवा धोरणांमध्ये ते विजेतं झालेलं आहे. त्यानं आपली ध्येय धोरणं किंवा आपला उद्दिष्ट त्याचं सफल झालेलं आहे, ते त्यामध्ये त्यानं ते जिंकलेलं आहे, ती सगळी त्याची उद्दिष्ट. एक्झल्स ओ शॉर्स अँड रिंग्स ओ बेल्स. तर आता एक्झल्ट या शब्दाचा अर्थ आनंदित. ओ शॉर्स, तर जो सागर किनारा आहे तो आनंदित झालेला आहे आणि त्या ठिकाणी बेलचा जो आवाज आहे तो येत आहे, बेलचा. अँड रिंग ओ बेल्स, म्हणजे बेलचा आवाज तिथं येत आहे. बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड. मॉर्नफुल या शब्दाचा अर्थ इथं व्हेरी सॉरोफुल, म्हणजे खूपच दुःखदायक किंवा दुःखी, दुःखपूर्ण, शोकपूर्ण. ट्रेडचा अर्थ फुटस्टेप, म्हणजे पावलं. पण मी मात्र अत्यंत दुःखी पावलांनी, शोकपूर्ण पावलांनी वॉक द डेक माय कॅप्टन लाईज. तर मी मात्र अत्यंत दुःखी पावलांनी किंवा शोकपूर्ण पावलांनी मी तो डेक मी चालत आहे, त्या डेकवरती मी चालत आहे, त्या जहाजाच्या त्या मजल्यावरती मी चालत आहे किंवा त्या फळ्यांवरती मी चालत आहे की जिथं माझे कॅप्टन पडलेले होते. माय कॅप्टन लाईज, जिथं माझे कॅप्टन झोपलेले होते. फॉलन कोल्ड अँड डेड, ते तिथं पडले, थंडीनं कुडकुडले आणि पुढं ते थंड झाले आणि त्यांचा मृत्यू झाला त्याच्यातच. तर वॉल्ट विटमन यांनी लिहिलेली ही कविता आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की इथं वर एक संदर्भ दिलेला आहे की या कवीनी अब्राहम लिंकन यांची हत्या झालेली आहे, त्याचा डायरेक्ट संदर्भ या कवितेमध्ये जर दिलेला आहे असं जर ते म्हणत असतील तर मला असं वाटतं, नाही हे माझं मत आहे, कदाचित ते चूक असेल किंवा बरोबर असेल, पण हे इट इज माय ओपिनियन. मी याला 100% या माझ्या मताला जबाबदार आहे. फक्त हे माझं मत आहे की इथं जे कॅप्टन हा जो संदर्भ त्यांचा दिलेला आहे हा कदाचित अब्राहम लिंकन यांना दिलेला असावा बहुधा. आणि त्यांचा मृत्यू म्हणजे हे जे जहाज आहे, हे जहाज अमेरिकन शीतयुद्ध रूपी हे जहाज आहे आणि अमेरिकन शीतयुद्ध म्हणजे सिव्हिल वॉर जिंकल्यानंतर त्यांचा हत्या झाली अब्राहम लिंकन यांची. आणि मला असं वाटतं की हा जो संपूर्ण संदर्भ आहे या कवितेमधला हा त्या हत्येसंदर्भातला, म्हणजे एकीकडं अमेरिका हे शीतयुद्ध जिंकलेल्याचा आनंद लोक साजरा करत आहेत आणि एकीकडं त्यांच्याच एका महानायकाचा अमेरिकेच्या हत्या झालेली आहे. मग एकीकडं
एक मोठा आनंद आहे आणि एक दुसरीकडं खूप मोठं दुःख आहे. आणि या दुःखातूनच या कवीनं एक स्पीकरच्या रूपानं त्यांनी अब्राहम लिंकन यांचा मृत्यूबद्दलचा जो शोक आहे, जो विलाप आहे, जे दुःख आहे, ते त्यांनी इथं व्यक्त केलेलं असावं असं मला वाटतं. आणि इथं म्हणजे यातली जो विजय आहे, म्हणजे जी त्यांची ध्येय होती त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत, अत्यंत समस्यापूर्ण असलेल्या वाटेमधून, रस्त्यामधून अमेरिकेला पुढे नेलं आणि त्याच्यामध्ये त्यांना विजय मिळवला आणि त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे हे मृत्यू पावलेले कॅप्टन हे बहुधा त्यांनी अब्राहम लिंकन यांचा उल्लेख केलेला असावा. तर खूप छान, सुंदर, सुरेख अशी कविता आहे. म्हणजे आपल्या भारताचा संदर्भ जर द्यायचा झाला तर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्ट 1947ला. आणि अगदी काही महिन्यांमध्येच, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मग जानेवारी, आणि 30 जानेवारीला महात्मा गांधींची हत्या झाली. म्हणजे स्वातंत्र्याचा आनंद एक 5-6 महिने फक्त भारतीय लोक त्यावेळचे त्या आनंद त्यांनी ते साजरा करू शकले. आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या हत्येचा खूप मोठा आघात हा भारतीय समाजावरती, भारतीय लोकांना तो सहन करावा लागला. अगदी सेम तसंच अमेरिकन शीतयुद्ध, याच्यामध्ये अमेरिकेचा जरी विजय झाला तरी सुद्धा अब्राहम लिंकन यांची त्यानंतर हत्या झाली आणि याचा खूप मोठा आघात किंवा धक्का हा अमेरिकन लोकांना त्यावेळेला बसलेला होता. याच विलापातून, याच शोकातून वॉल्ट व्हिटमन यांनी ही कविता लिहिलेली असावी. तर मित्रहो, मला जेवढं शक्य झालं तेवढा मी याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो कितपत बरोबर किंवा योग्य ठरला हे माहीत नाही, पण मी प्रयत्न केला. 100% मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. माझ्या या व्हिडिओला कृपया जर आवडला असेल तर लाईक करा, माझा हा व्हिडिओ शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो, आणि मी इथं थांबतो.